पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाल्याबद्दल सोलापूर शहर भाजपच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले। यामध्ये पश्चिम बंगालमध्ये प्रथमच कमळ फुललं, तर आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये भाजपला पुन्हा बहुमत मिळालं। या निमित्तानं शहर भाजप कार्यालयासमोर आनंद व्यक्त करण्यात आला। नरसापूर इथं झालेल्या 4 वर्षीय बालिकेच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर गुलाल आणि ढोलीबाजा न वाजवता 2 मिनिटांची श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान यावेळी महापौर विनायक कोंड्याल, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी 3 राज्यांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला। 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे त्याबद्दल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीन नवीनजी, त्याचबरोबर आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शहा यांनी जो आखून दिलेला कार्यक्रम होता तो व्यवस्थित पार पाडला आणि सगळीकडे सत्ता हस्तगत करण्याचा अतिशय चाणाक्षपणे हे काम केलं। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। ज्या कचाट्यातून पश्चिम बंगालची जनता आज सुटलेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही आणि ज्या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं त्यांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली असं होईल। कारण त्यांचं जे स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये राज्य करेल आणि माननीय अटलजींचं जे स्वप्न होतं ते साकार होण्याकडे आमची वाटचाल आता चालू आहे। आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा करत असताना सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जी एक दुर्घटना घडलेली आहे, ज्या अजाण बालिकेवरती अत्याचार झालेला आहे, तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि तिला न्याय मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो। त्यासाठी आम्ही आज कुठेही गुलाल असेल, ढोलीबाजार असेल, मिठाई वाटप असेल हा कार्यक्रम आम्ही टाळलेला आहे, कारण त्या बालिकेला न्याय मिळावा अशी आमची मनापासून इच्छा है। 1982 में भारतीय जनता पार्टी का गठन होने के बाद से लेकर अभी तक जो संघर्ष था, करीब 1977 तक जो शासन था कांग्रेस का, उसके बाद 34 ईयर सीपीएम, उसका 15 साल टीएमसी, इनके शासन में जो वहाँ का जंगल राज था, ये काफ़ी वर्षों के संघर्ष के बाद ये आज वहाँ पे जो विजय हुआ है वो रियली हम लोग सबके लिए एक विजय दिवस के रूप में हम उसको मना रहे हैं। कमी मन में रहता था, एक दुख रहता था कि आज मेरा जो जन्मभूमि बंगाल है ठीक है और कर्मभूमि मेरा महाराष्ट्र सोलापुर है, इन दोनों से मुझे बहुत लगाव है। तो मैं यहाँ बैठ के सोचता था कि मैं बंगाल कब भगवा होगा, बंगाल में कब बीजेपी जीतेगा। इसका इतने लंबे समय का इंतज़ार आज जाके ख़त्म हुआ है। आई एम रियली बहुत आज खुशी का दिन है, ये मेरा विजय पर्व है। यावेळी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, माजी महापौर श्री कांचना यन्नम, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक मेघनाथ एमुल, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह नागेश सरगम, राजकुमार पाटील, इंदिरा कुडक्याल तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।